राम राम. तर मित्रांनो, आज आहे 75 डेजचा 35वा दिवस आपला. तर आता आम्ही रनिंगला आलो आहे आणि आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे, त्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आज राहते आपल्या गावात लग्न. तर मी निघालो लग्नाला आणि आपल्या गावातील वरात. तर बघा कसं आपल्या गावातील मुलं नाचत होते. लग्नामध्ये खूपच मस्त बँड लावला होता, मी पण नाचलो थोडं. नंतर मग लग्नाला थोडा टाईम होता, मग इकडे तिकडे फिरलो. हे मग लग्नाचा मंडप होता. डेकोरेशन खूपच भारी दिसू लागलं. नवरदेवाची एंट्री होती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करतात त्यांनी, आणि नंतर मग लग्नाला सुरुवात होती. सूर्यकोटे समाप्रभाम निर्विघ्नं कुरु देवं सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की लग्न लागल्यावर गावातील स्वयंसेवक तयारच होते. मग लग्नाला पंक्ती वाढल्या. नंतर मग स्वयंसेवक नादार एकदम बेस्टपैकी वाढत होते. तर मग पंक्ती उठल्या. मग मी पण एक फोटो घ्यायला गेलो. हे बघा आजचे फोटो. तर मित्रांनो, झालं आहे आपलं लग्न गेलो आज मी. खूप मजा आली लग्नामध्ये, खूपच भारी लग्न झालं आजचं. तर मी आता निघालो आपल्या शेताकडं. तर आता दुपारचा आपला शेड्यूल दररोजचा राहते, आपण शेताकडे जातो. तर आज निघालो शेताकडे मी. राम राम. तर मित्रांनो, तर आज पहिलं आपण काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की हे लिंबा झाड वाळून जाऊ लागतं, त्यामुळं आपण याला पाणी टाकायला सुरू केल्या. तर याचा रिझल्ट काय आहे बघा. तर आता हे झाड आहे की नाही, हे जे झाड आहे ना, ते आता थोडं चिगोर बनायला लागला आहे. हे झाड निवळ वाया गेलं तर पूर्णपणे वाया गेलं तर ते आपण याला उदयाला आणले आहे. तर आता हे चिगोर फुटू लागला आहे आणि याला आपण कंटिन्यू पाणी टाकता, त्यामुळे याला पूर्णपणे ते सक्सेस झालं आहे. तर तुम्ही पण असे झाडं कुठे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला कुठे फळाचे झाडं कुठं असं सुकून जाऊलेले दिसू लागले तर तुम्ही पण पाणी टाका, जेणेकरून ते झाड पण तुम्हाला काही फळ देऊ शकते. आत्ताच नव्हे तर लवकरच फळ नाही तर काही दिवसानंतर फळ देईल, मला देईल. त्यासाठी आपण जे कर्म करता की नाही, आपण काही फळ भेटेल म्हणून कर्म करता की नाही, तसंच त्या झाडाला पण आपण पाणी टाकायचं जेणेकरून ते जीवित राहील आणि आपल्याला ऑक्सिजन पुरवठी करते. फळ तर देतेच, सावली देतेच आणि फळ देते आपल्याला आणि ऑक्सिजन सुद्धा देते. त्यासाठी आपण पूर्णपणे या झाडावर निर्भर राहण्यासाठी आपण झाडं जीवित ठेवले पाहिजे. त्यासाठी आपण असे झाडं कुठे भेटतील तर त्याला पाणी घालण्याचं थोडं काम करायचं. काय होईना, थोडं 5-10 मिनटं जातील त्याच्यामध्ये. जर दिवसातून मी फक्त याला अर्धा तास देतो, अर्धा तास म्हणजे मला घरून याला 15 मिनटं लागतात, त्यासाठी मी 15 मिनटं इथं येतो आणि मला फक्त 5 मिनटं लागतात पाणी टाकायला. 5 मिनटात पाणी टाकून मी पूर्ण होते आणि मी डबल 15 मिनटात घराला जातो. बस एका दिवसात टाकणार तर मी 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी टाकतो याला. त्यासाठी हे झाडाची अशी हे कंडिशन आली आहे आणि हे लवकरच झाड असं आपल्याला फुलून दिसेल. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आपल्याला, आणि आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब पण करा.